नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ज्वारी, केळी आणि हळद ह्या पिकांना मोठा फटका बसलाय आणि नुकसान भरपाईची मागणी जोर धरण्यात येते। अर्धापूर तालुक्यातील सोनाळा, चोरंबा, लिमगाव आणि चाभरा ह्या परिसरामध्ये काल अचानक अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः ज्वारी आणि केळी ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही ठिकाणी काढून ठेवलेल्या हळदीला सुद्धा फटका बसलाय। गारपिटीमुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा केली आहे। देवरावजी देबगुंडे, राहणार सोनाळा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आता काल 5 वाजता आमच्या इथं 4:45 वाजता अशा गारा वारं एकदाच आलं, आत्रण असं पूर्ण झालं। अशा केळी 2 एकर केळी आहे, अशी पूर्ण आता 5-6 लाख रुपयाची केळी व्हायची, याच्यामध्ये काहीच नाही। 50,000 होईना, आता एकरी 1 लाख रुपये खर्च झाला केळीला। असं 4 डोस झाले आतापर्यंत, सोडणं खतं चालू होतं। आता काहीच होत नाही याच्यामध्ये। गहू गेले, बरेच गहू होते, आंबा होता, फुलवरे आता आंबे आले, ते आंब्याचे फुलवरे गळून गेले सगळे, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये। पूर्ण असं हाल झालेत हाल। हळदी भिजल्या, हळदीला शिजून अशी रानानं टाकलेली हळद आहे, तिला असं भोकाड पडली त्या हळदीला। काहीच नाही हळदीमध्ये बी, आता काय होईल त्याची गॅरंटी नाही। आता 14-15 हजार हळद विकायची, ती आता काय विकते काय माहिती नाही। आता येऊन पंचनामे करावं, काहीतरी मदत शेतकऱ्याला मिळावं याची अपेक्षा आहे। पावसाळ्यात 2-4 खंड्या ज्वारी होत होती, 4 एकर रान आहे। हळदी गेल्या, केळी गेल्या। सरकारनं आमची भरपाई करून द्यावा। ज्वारी होत होती, आज साहेबांनी येऊन पंचनामे करावा। काय खावा, ढोरा वासराच्या गेले कडबे फिरबे ज्वाऱ्या। माझं नाव गजानन गोविंदराव करडे, गाव सोनाळा। कालच्या वादळी वाऱ्यामुळं 4:45 वाजता वारा, पाऊस, गारा, त्याच्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालेलं आहे आणि केळीचं पण झालं, हळदीचं झालेलं आहे आणि गव्हाचं पण झालेलं आहे। एवढं झालेलं आहे नुकसान की एकदा एकरी 20,000 रुपये ज्वारीचा खर्च झालेला आहे, ते पण निघायला तयार नाही। आता काय करणार याच्यामध्ये? पूर्ण पूर्ण ज्वारीला फ्लॉट आडवा पडलेला आहे। आता त्याच्यामध्ये काही कामाचे ज्वारीचं काही कामं यायची तयार नाही, असं नुकसान झालेली आहे। त्याच्यामध्ये केळीची पण नुकसान झालेली आहे। केळीची पूर्ण पानं हे पूर्ण फाटून गेलेली आहेत, बुडापासून पूर्ण हवानं हे झालेली आहे आणि हळदी पण पूर्ण शेतामध्ये भिजून गेलेली आहेत आणि गहू पण आडवे पडलेले आहेत। आता काय करणार याच्यामध्ये? सरकारने याच्यात काहीतरी मदत करावी। गेल्या वर्षी पण असं झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे काही मदत भेटलेली नाही। यावर्षी पण काय अपेक्षा आहे मदत भेटण्याची, हे सरकारला एवढं मी विनंती करतो।